नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत सोनावणे वहिनी आहेत, त्या आता दी फेमस सोनावणे वहिनी, ज्यांनी बिग बॉसचं घर गाजवलंय असं मी म्हणेन. कसं आहेस? एक नंबर. तू कशी आहेस? मस्त. कसं वाटतंय, कारण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरती पहिला थॉट काय मनात आला होता? पहिला थॉट मला अजूनही आठवतं की मी गाडीत बसलो आणि मी जोरात ड्रायव्हरला बोललो, जरा जोर से हॉर्न मारो, मेरे को हॉर्न सुनने का है." मी कुत्र्याशी बोलत होतो, मी माणसांची काहीही बोलत होतो. मला असं बोला माझ्याशी काहीतरी वेगळं बोला, कारण ते रोज प्लॅनिंग प्लॉटिंग स्ट्रॅटेजी हे करून मला कंटाळा आलेला. सो मी बोललो, एफएम का जरा गाना जरा चेंज करो, एफएम चेंज करके मेरे को सुनाओ सुनाओ अच्छा लगेगा. मी खरंच तो जो एक्सपिरियन्स होता ना, बाहेर पडून मी आणि आयुष बाहेर पडलो आणि आम्ही वेड्यासारखे हसत होतो. आम्ही व्हॅनिटीमध्ये गेलो, आम्ही एकमेकांना शिव्या दिल्या मनापासून, कारण आम्ही केवढे दिवस शिव्या कंट्रोल केलेल्या. आमचं असं असायचं की तो पण आणि मी पण आम्ही व्हॅनिटीमध्ये एकमेकांना खूप घाण शिव्या दिलेला. पण तो एक्सपिरियन्स जो होता ना, खूप जास्त ब्युटिफुल आणि काहीतरी शिकून गेला तो खूप. वाव. ते एक असतं ना, दो बाई दोनो तबाई. हा, आयुष मला आठवतं की आयुष सेटवर गेला भाऊच्या धक्क्यावर आणि तो सॅड होता आणि त्यांनी दुसऱ्या साईडनी मला बघितलं, बोललो आणि तो बोललो आपण दोन बाहेर आ गए. भाऊ पण बोलतायत की तुम्हाला काय लाज नाही का, तुम्ही सॅड वगैरे. बोललो भाऊ आम्हाला वाटतच नाही काय, कारण आम्ही एवढे खुश आहे दोघे बाहेर येऊन की माझं तर अनएक्सपेक्टेड होतं, आयुष तर एक्सपेक्टेड होतं. पण आयुष बोललो तू कसा, बोललो काही माहित नाही भाई, आता बाहेर जाऊन बघू काय ते. सो त्याप्रमाणे आम्ही दोघांना म्हणजे बघून आम्ही खूप खुश झालो की जे व्हायचं होतं ते चांगलं झालं. फक्त प्राजक्तासाठी वाईट झालं की आम्ही दोघेही बाहेर निघालो एकत्र. जर आयुष जरी आत असतं ना तरी मला प्रॉब्लेम नसता, पण तिचे 2 पिलर निघून गेले ना, मग तिला असं झालं की आता कळेल आजच्या एपिसोड मध्ये काय आहे. वाव, तुला माहिती नव्हतं की तो म्हणजे एकमेकांना माहिती नव्हतं की तुम्ही दोघं बाहेर आलायत ते आयुषला? नाही, नंतर आम्हाला सेटवर जाऊन भाऊच्या धक्क्यावर ते शेवट सगळं पाठ असतो ना, तिकडेच कळालं की हे झालं. मला आयुषचं माहिती होतं. आयुष हे सॅड होता की अरे सचिनजी पण बाहेर होते. तर त्यांनी मला बघितलं, तू काय करतोय? मी बोललो भाई मी पण एलिमिनेट. बोललो तू पण एलिमिनेट. ते असं झालं की मित्र पास झाला तर चांगलं वाटतं, बट मित्र फेल झाला माझ्याबरोबर तर अजून चांगलं वाटतं. ते आमचं झालं. अच्छा, सचिन दादा जेव्हा घरात आले त्यांना खूप दुःख झालं होतं. मी बघितलं तो एपिसोड. तू पाहिलाच असेल, पण प्राजक्ताला पण असं झालं की आता आपण गेम कसा खेळायचा, कारण 3 ग्रुप झाले होते. आधी तर फक्त 2 ग्रुप होते, मोठ्या ग्रुपमधून डिरेक्टली एक छोटा ग्रुप झाला असं झालं. सागर दादांनी नकार दिला तुम्हाला भेटायला, तर त्याबद्दल काय बोलशील? सागर दादांचं मला कळलं नाही, बिकॉज ना आत आम्हाला कळत होतं की सगळे कंटेस्टंट ना एक कॅरेक्टर पकडतात, एक परफॉर्म करतात. सागर दादा एवढा छान ऍक्टर आहे की ते कळत नाही की तो ऍक्टिंग करतोय का खरं करतो. म्हणजे त्याचं मन दुखावलेलं की त्याचे 3 आवडते लोक ते तिकडे उभे आहेत, त्यांना बाहेर जायची वेळ येणार आणि त्याच्यातून एक माणूस आत येणार. सो तो एकदम रागवत होता की जातू जातू जातू. मे बी त्याचं इमोशन होतं जेन्युअन, का मे बी ऍक्टिंग होती. बिकॉज आता तिकडे मला कळून येतं बाहेर येऊन की खूप जणांची ऍक्टिंग होती, खूप जण ऍक्टिंग करत होती आणि ते मी नाही करू शकलो आणि त्याच्यामुळे आज मी बाहेर. दादा तुम्हाला सांगायचे की भाऊ सांगायचे, रितेश भाऊ, की तुम्ही बॅल्कनीमध्ये खूप वेळ बसता, पण ऍक्च्युली तुम्ही आता एपिसोड वाईज बघायला गेलं तर बऱ्याच गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीयेत किंवा एडिटमध्ये जातात. तर तुम्ही बाहेर येऊन काही डिस्कशन करायचा का की ते दिसलं नाही, असं कधी झालंय? बाहेर येऊन म्हणजे बाहेर आल्यावर तू बघितलंस का असं कधी? बाहेर येऊन मला तेच, म्हणजे माझी ऑरेंजस गँग पण मला बोलली की तू बॅल्कनीमध्ये बसायचा. मी बोललो की पहिले हफ्ता जेव्हा भाऊ आम्हाला बोलले की तुम्ही बॅल्कनीमध्ये बसता, तेव्हा मी कमी केलं बसून. पण त्याच्यानंतर पण ते बोलतात की बॅल्कनीमध्ये बसताय. आमचं असं होतं की मी प्राजक्ताला बोललेलो की आपण सकाळी आणि रात्री लाईट्स आउट झाल्यानंतर बसायचं, त्या व्यतिरिक्त आपण पूर्ण दिवस खाली असायचं. कारण जर बोलताय तर हिंट आहे ना काहीतरी. पण नंतर मला आता कळतं ते दाखवलंच नाही. अच्छा. सो मला असं वाटतं बिग बॉस हा जो शो आहे ना, हा पूर्ण एडिट टेबलवरचा गेम आहे की तुम्हाला कसं दाखवायचंय, काय दाखवायचंय. माझं आणि प्राजक्ताचं कसं नातं दाखवलंय ते मी बाहेरून बघतोय आणि मी हसतोय. मला बिलकुल राग नाही येते की अरे काय यार तुम्हाला असं काय दाखव. मला असं नाही, म्हणजे मी तर एन्जॉय करतो की जर लोकांना तसं वाटतं तर तुम्ही तसं घ्या. आम्हाला माहिती आहे आमच्यामध्ये काय क्लॅरिटी. सो मला असं वाटत नाही की मी आता प्रूव्ह करायला बसलो तर लोकांना असं वाटेल अरे हे काय आता कशाला बोलतोय. मी एन्जॉय करतो, तुम्ही एन्जॉय करताना मी पण एन्जॉय करतो. तुला गेम कोणाचा आवडला होता घरातला? मला आवडला विशाल. ओके. आणि त्याच्यानंतर आरबी. आता बिकॉज जसं मी बोललो की तो ग्रेट ऍक्टर आहे बट फेक पर्सन आहे आत ऍज अ कंटेस्टंट. सो ते मला लेट कळलं बिकॉज त्याचा एक्सपिरियन्स आहे बिग बॉस ओटीटीचा, बिग बॉस हिंदी पण त्यांनी 1 हफ्ता केलेला. सो त्याला एक्सपिरियन्स आहे, तो त्याप्रमाणे खेळला. पण तेच ही जर गोष्ट मला कळली असती की ओ एवढं रिअल नाही राहायचंय आत, तर मग माझा गेम काहीतरी वेगळा असता आणि मी शेवटपर्यंत असतो. आता जो कॅप्टन्सीचा टास्क झाला त्याच्यामध्ये रोशन आणि अनुश्री होते आणि ते गाजर सगळे, त्याच्यानंतर पूर्ण ते फ्रूट वाला आला होता की कोण कोणाच्या प्लेटमध्ये जाणार. त्यावेळी आरबी, जसं तू म्हणालास की ते फेक पर्सन
ऍज अ कंटेस्टंट म्हणून आहे, बरोबर. तिकडे तरी पूर्ण गेम पलटला. बरोबर. तर तुला त्या बाबतीत काय बोलायचं, कारण तुम्ही सगळे शॉक होता आणि बापरे, एक तरी कॅप्टन हवा घरामध्ये, बरोबर. टू वीक कॅप्टनच नाही तुमच्याकडे. बरं, म्हणजे मी आरबीला ह्या बाबतीत बोललो पण आता ते दाखवलं की मला माहिती आहे, पण मी आरबीला बोललो की जर तू माझं गाजर नसतं फेकलं ना आणि तिथे जे वेळ आली फ्रूट प्लॅटरची, तिथे जर तू मला कॅप्टन्सी अशी माझ्याकडून हातातून घेतली असती ना तर मी बोललो असतो भाई मानला तुला, कारण हाच गेम आहे ना. मी ऍज अ कंटेस्टंट विचार करतो की भाई हे खेळून गेला तू. जसं मी चावीचं आणि माझं रुचिताचं झालेलं तर ते मी खेळून गेलो, इथे मी आरबीला बोललो असं तू खेळून गेला आणि मला खरंच आवडलं जे आरबीने केलं कॅप्टन्सीच्या बाबतीत. पण मग असं होतं की हे जर सगळे करायला लागले जे सुरुवातीला रुचिता करायची की उद्ध्वस्त करायची टास्क आणि मग बिग बॉस ओरडायचे आम्हाला की असं आहे तर मग म्हणजे मला कळून आलं की बाहेर लोक नील वगैरे काल मला भेटले आणि ते बोलले की आम्हाला राग यायचा अरे टास्क पूर्णच नाही व्हायचे. मग मी रुचिताला बोलायचो की रुचिता हे चुकीचं आहे, नको करू, कारण लोकांना बाहेर आपल्याला जर नाही पटत तरी लोकांना कसं पटणार की टास्कच कम्प्लीट होत नाही. पण मग आता जेव्हा आरबी हे गोष्टी करतोय, तो उद्ध्वस्त करतोय, तर मग त्याच्या अगेन्स्ट का नाही जात, त्याच्या सपोर्टला का जातात बिग बॉस हे कळत नाही. गाजर ज्यावेळी फेकलं तर गाजर फेकल्यानंतर आधी पण आम्ही हे ते पझल टास्क मध्ये केलेलं लपवलपी, त्याच्यात बिग बॉस बोलले की नाही आम्ही असं बोललेलो आम्ही तसं बोललेलो, खूप स्टँड घेतला जातो. जर एकमत होत नाही तर त्यासाठी बिग बॉस हे करतात की तुमचं राशन कमी केलं जाईल, हे केलं जाईल. पण आता जेव्हा एकमत नाही झालं तेव्हा बिग बॉस काहीच बोलले नाही. सो ते कुठल्या डिरेक्शनला जात आहे काही कळत नाही मला. आतली लोक बोलतायत आरबीच्या साईडनी बायस्ड होत आहेत, बाहेर येऊन मला कळतंय की आरबीच्या साईडनी बायस्ड होत आहेत. तर ते होत आहेत नाही होत आहेत ते तुम्हालाच माहिती, बट आम्हाला हे दिसतं. राखी आली होती आणि पूर्ण धुमाकूळ घालून केली आजच्या प्रोमो मध्ये पाहिलंच असेल, तू जर बघितलं असेल तर ती जाते आता घराच्या बाहेर. पण जो तो एक आठवडा ती होती तिने पूर्ण धुमाकूळ घातला होता. तुझा एक्सपिरियन्स कसा होता तिच्यासोबतचा? माझा एक्सपिरियन्स खूपच छान होता, जेन्युअनली म्हणजे मनापासून बोलतोय खूप छान होता, कारण राखी सोबत गेम करायला भेटतोय मला, हेच मोठं होतं. राखीसाठी माझा एक्सपिरियन्स खूप वाईट होता एवढं मी कन्फर्म सांगू शकतो, बिकॉज राखीला कळलेलं की ह्याचा ट्रिगर पॉइंटच काही नाही. म्हणजे मी ह्याला राग आणते, ती माझी खूप भांडायचा प्रयत्न केला, मला काय काय बोलली की एक काम कर तू आहे ना माझा गु खा आणि खूप काय काय बोलली आणि मी त्याच्यावर हसायचो. मी बोला हा माझा गु खाल्लाय मी, एकदम गोड आहे, तुला खायचा आहे का, मी असं बोलायचं. सो तिला असं होतं की अरे हा ट्रिगर का नाही होते, मी उत्तरं देतोय. नाहीतर तिथं कसं होतं, असं जर काय म्हटलं तर तू अशी कशी बोलू शकते, हा असं व्हायचं. मी बोललो अरे मी आणि माझे मित्र जे बोलतो जर तुम्हाला ते रेकॉर्ड केलं ना आम्हाला बॅन कराल पूर्ण जगातून, तो आम्हाला या गोष्टीचा त्रासच होत नाही. तू काहीही बोल मला त्रास नाही होणार, तू माझ्या बापावर जरी गेली ना मला त्रासच नाही या गोष्टीचा, कारण मला माहिती आहे त्याच्यावर मला काय उत्तर द्यायचं आहे. लोक एक शब्द पकडतात आणि मग त्याला एवढं खेचतात की तू ह्याच्यावर नाही बोलू शकत, तू माझ्या घरावर कशी गेली, तू माझ्या ह्याच्यावर कशी गेली. मी बोललो हे काय चालू आहे, म्हणजे लोक एवढं बारीक बारीक गोष्टींवर राग काढतायत का. नंतर बाहेर येऊन मला आता कळलं की ते करायचं होतं, पण मी ते नाही करत. म्हणून राखी पण असं व्हायचं, राखी कधी कधी कॅरेक्टर सोडायची मध्येच, मी ती अशी भांडायला जायचो, उत्तर द्यायचो, मग ती अशी तू क्या रे अमोल पालेकर जैसे भांडताय, ऐसे की ऐसं कोणी भांडताय काय फालतूगिरी, आणि ती निघून जायची. तर मी बोला तर मी असाच आहे, जर तू भेट तर मी पण भेटणार ना असं. सो ते तिच्यासाठी एक्सपिरियन्स वाईट होता, माझ्यासाठी तिचं असं आलेलं यार ह्याच्याशी भांडायचंच नाही मला असं. आता तू म्हणालास की हे करायचं होतं की भांडायचं होतं, आणि तुला असं वाटतं का किंवा रिग्रेट होते का की मी भांडलोच नाही, तर जर मी भांडलो असतो तर मी थांबलो असतो? रिग्रेट मला त्या गोष्टीचा नाही होतं. रिग्रेट मला हे होतं की जी मी पर्सनॅलिटी आत घेऊन गेलो, रियालिटी शो जे आहे ते रिअल राहायचं होतं. बिग बॉस पण आत बोलायचे की जे तुम्ही आहात ते राहा, स्क्रिप्टेड तुम्ही स्क्रिप्टेड वागू नका. ते लोक तर काही स्क्रिप्ट देत नाही, पण तुम्ही स्क्रिप्टेड वागू नका, आणि मी तेच करतोय. आणि त्यासाठी माझी प्रेस पण होते. भाऊ बोलतायत की जसं रुचितानी करणला मारलं त्याच्यानंतर ते सॉरी बोलले आणि ते भेटले, किती चांगली गोष्ट. मी बोललो ओके, म्हणजे चांगली गोष्ट आहे, म्हणजे बरोबर आहे ना. पण जर तिथे हिंट अशी असती की हा विषय खेच, तर मी खेचला पण असतं. पण सो ते हिंटची क्लॅरिटीच नव्हती ना बिग बॉस कडून ना भाऊकडून. सो ते कन्फ्युजन मध्ये मी जायचो की नक्की कोणाच्या बाजूला जायचंय. 2 हफ्ते मी बिग बॉसला पण बोलवतो की मला तुमच्याशी बोलायचं आहे, एक क्लॅरिटी द्या मला. मी असं काय हे नाही सॅड नाही झालोय किंवा मला असं काय नाही, मला फक्त एक क्लॅरिटी पाहिजे की काय चालू आहे बरोबर आणि काय नाही, हिंट द्या मला. पण ते 2 हफ्ते मला बोलवलंच नाही. कन्फेशन रूम मध्ये जे बोलून समजवतात ना ते झालंच नाही. तुम्ही बोललो ठीक आहे, त्यांचा डिसिजन आहे, त्यांनी काहीतरी विचार केला असेल, त्यांचा डिसिजन आहे. माझ्याप्रमाणे ते मला असं वाटतं की ते चुकीचं होतं, बट ठीक आहे, त्यांचं पण मत आहे, माझं पण मत. पण कदाचित जर त्यांनी डिस्कशन केलं असतं तर तुला क्लॅरिटी मिळाली असं तू केलंच. ऑफकोर्स. कारण जर एवढं मी आणि प्राजक्ता जे आम्हाला भाऊ पण बोलायचे की अनालिसिस करताय, त्या अनालिसिस मधून एक नवीन पर्याय पण येणं गरजेचं आहे. कंटेस्टंट तर ऑफकोर्स नाही सांगणार त्यांचा गेम की असं करायचं आहे, मग कोण सांगू शकतो, तर भाऊ किंवा बिग बॉस. त्यांनी अशी एक क्लॅरिटी दिली असती ना की मग त्याप्रमाणे आम्ही पुढचा गेम खेळलो असतो आणि मग आता मी बाहेर नसतो. ओके, हो, नवीन शो मध्ये दिसला आम्हाला लवकरच.
जे आता तू म्हणास की प्राजक्तासोबत तू अनालिसिस करायचा, बरोबर. पण स्टार्टिंगला जेव्हा एक तू आरबी आणि त्यांच्यासोबत बसायचा, सोनाली सोबत बसायचा, सगळ्यांसोबतच सगळ्यांसोबत, तू हो. ग्रुपमध्ये हो. नव्हतास, पण हळूहळू तू डिरेक्टली प्राजक्तासोबतच बसायला लागलास. बरोबर. तुझं आणि प्राजक्ताचं नातं कसं निर्माण झालं, किंवा तिथे तुला काय क्लिक झालं की प्राजक्ता माझी फ्रेंड होऊ शकते त्या घरामध्ये? प्राजक्ता आणि मी बिकॉज आम्ही काइंड ऑफ सिमिलर इंडस्ट्री मधले आहोत. ती जे काम करते म्हणजे ते सिंगिंगचं आहे, बट आमची जी ग्रोथ आहे ती तशीच आहे. Okay. जसं आम्ही बघतो तर त्याप्रमाणे आम्ही कनेक्ट झालो. आमची इमॅच्युरिटी मॅच्युरिटी सगळं जुळायला लागलं, आमचे विचार जुळायला लागले. सो ते झालं. त्याच्यानंतर आता अगेन तुम्हाला दिसलं नाही ते, पण घरात असं तिला बोललं जायचं की करण बघ सगळ्यांमध्ये बसतो, तू नाही बसत. ओके. कारण मी सगळ्यांमध्येच बसायचो. तिसऱ्या चौथ्या हप्त्यात पण मी आरबी बरोबर बसायचो, मी विशाल बरोबर बसायचो, मी सगळ्यांमध्ये जाऊन मिक्स व्हायचो. एक मत असायचं आमचं, त्याच्यानंतर बाहेर यायचो. पण तिचं ते नाही व्हायचं. पण हे तुम्हाला काहीतरी भलतंच दिसतंय आता की अरे तुम्ही दोघे, तू तिच्यावर जुळला, मग त्याच्यानंतर तू कमी दिसायला लागला. पण जर जुळलोय, एक ग्रुप झालाय, तर ऑफकोर्स तिच्यावर मी दिसणार. आमची दोघांची मतं येणार बाहेर. नेहमी नेहमी मी आरबी मध्ये म्हणजे मला माणूस कळलाय की हा असा फेक वागतोय, तर मी त्या माणसावर नाही राहू शकत. ओके. पहिले 2 हफ्ते जर हा असा वागतोय आणि दुसरे 2 हफ्ते असा वागतोय, म्हणजे तू फेक वागलायस. ओके. आणि माझं असं आहे की फेक पर्सनॅलिटी बरोबर मी नाही राहू शकत. गेमसाठी करतो ठीक आहे, बट ज्याप्रमाणे तू बोलत होतास की माझे प्रिन्सिपल्स, माझे सिद्धांत आणि मला हे नाही आवडत आणि रुचिता माझ्या अंगावर येते, आणि चौथ्या हफ्त्यात तू रुचिताच्या अंगावर चाललाय, मग तू कुठे आहेस? मग म्हणून मी बोलतो ना की फेक पर्सन बट अ ग्रेट ऍक्टर अच्छा. ऍज अ कंटेस्टंट. तू टोळीमध्ये जात होतास का? काही हफ्ते असं कळालं की तू आता हळूहळू विशालच्या बाजूने किंवा जातोय. त्यांच्यासोबत दिसत होतास, असं झालं की टोळीमध्ये तू प्रवेश करतोयस का? नाही. माझं आणि विशालचं क्लिअर होतं. मी विशालला बोललेलो की मी तुझ्यासोबत गेम करू शकतो, बट तुझ्याबरोबर जे 3 लोक आहेत त्यांच्यावर मी गेम नाही करू शकत. तो टोळी मला कन्सिडरच करू नको. अच्छा. आपण दोघे एकत्र गेम करू. गाजरच्या टास्क मध्ये पण विशाल मला येऊन बोलला की काय काय करायचंय तुला? तर मी बोललो बघ, तुला आणि मला फायनल मध्ये बघायचंय उमेदवारच्या ह्याच्यात, बाकी नंतर काही करू. मग आम्ही डील क्रॅक केली. सो ओके. त्या डीलमुळेच विशाल वरती चढला ते गाजर घ्यायला. अच्छा. सो आमची डील ती ठरलेली की आपण दोघे लास्टला येऊ, त्याच्या पुढे मग जे होईल ते आपण करू. काय करायचं. ओके. सो आमचा तसा गेम ठरत होता. टोळीमध्ये जाणं माझं आणि प्राजक्ताचं कधीच नव्हतं. ओके. शेवटचा प्रश्न की हा पूर्ण ऑल एक्सपिरियन्सला जर तुला एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांगशील? लाईफ चेंजिंग खरंच. ओके. गरज होती रियालिटी शोची मला, हा. कारण मला कळलं पाहिजे होतं की रियालिटी शो नक्की असतं काय. आता मी कधीच बिग बॉस नाही बघितलंय, पण आता मी लोकांना सांगू शकतो जे बिग बॉस बघतात की तुम्ही जे विचार करताय ना ते खूप चुकीचे आहेत. तुम्हाला माहित नाही आत काय होतं. आणि मी त्या बाबतीत चॅलेंज झालं ते की मी 30 दिवस फोन शिवाय राहिलोय, घरच्यांशिवाय राहिलोय, बटर चिकन शिवाय राहिलोय, ह्या सगळ्या माझ्या आवडत्या गोष्टींशिवाय राहिलोय. आणि आता मला असं काही रिग्रेट नाही होतं की अरे यार मला आठवण येते बटर चिकनची, फोनची. मला बिलकुल नाही झालं. मी खूप म्हणजे मला अजून 6 महिने आत ठेवलं असतं ना तरी चाललं असतं. मी एवढा एक्सायटेड होतो. मी बिग बॉसला बोलायचो पण की मला रडायला येत नाही आई पप्पांसाठी, का मला माहित नाही. हो, तू बोलली. नॉर्मली लोकांना म्हणजे आत रडायची लोक, आईची आठवण येते पप्पांची, पण माझं असं कधी झालंच नाही. सो मला खूप मजा येत होती आज जे काय करत होतो. सो आम्हाला सुद्धा मजा येते तुला बघायला, आणि आता मी तुला रील्स मध्ये पुन्हा शो मध्ये कुठल्या तरी बघू. आणि थँक्यू सो मच, छान वाटलं गप्पा मारून. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.